जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे आपण प्रश्न बघणार आहोत. यामध्ये दुसरं ऑप्शन नाही आहे, डायरेक्ट उत्तर आहे बघा, जेणेकरून तुमच्या डायरेक्ट लक्षात असेल. नंबर 1 आहे, महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर 720 किमी आहे बघा अरबी समुद्राची लांबी. नंबर 2 आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? तर 1 मे 1962. पंचायत राज स्वीकारणारा पहिला राज्य कोणता? तर राजस्थान आहे. राजस्थान राज्याची राजधानी काय? तर जयपूर. त्यालाच आपण पिंक सिटी देखील म्हणतो. आणि पिंक सिटीमध्येच बघा हवा महल देखील आहे. चला आता 3 नंबरचा प्रश्न बघूया. टिंबटिंब यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले. पतित पावन मंदिर कोणी बांधले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पतित पावन मंदिर? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. 4 नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? पहिले राज्यपाल विचारण्यात आले बघा महाराष्ट्राचे, तर श्री प्रकाश. जर भारताची पहिली राज्यपाल विचारण्यात आलं तर सरोजिनी नायडू. हे महाराष्ट्राचे विचारले आहे तर श्री प्रकाश. 5 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 4 ऑप्शन असल्यामुळे आपण गोंधळून जातो, तर लक्षात कसं ठेवा, समोरून 3 आहे, शेवटीन 3 आहे आणि बरोबर मधात 7-7 आहे. तिथे 4 ऑप्शन असतात, सेम ऑप्शन दिलेले असतात आपल्याला समजण्यासाठी. तर समोरून 3 आणि शेवटून 3 असं. जसं 3,07,713 आहे ना, तर कसं करायचं, 3-7 मग 7-3 असं देखील ट्रिकनं लक्षात ठेवू शकता. कारण की तिथे भरपूर म्हणजे 4 ऑप्शन असतात आणि सेम ऑप्शन असल्यामुळे समजत नाही. तुम्ही असं समजा की तुम्ही पेपरमध्ये आता बसलेले आहात. 7 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे? 1 मे 1960. जेव्हा आपला महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती? 26 जिल्हे होते. आता 2025मध्ये महाराष्ट्रात 36 जिल्हे बघा. 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी बघा. 9 नंबरचा प्रश्न आहे. आता राजधानी तर झाली, पण उपराजधानी कोणती? आता महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 9 नंबरचा प्रश्न. नागपूर आहे बघा महाराष्ट्राची उपराजधानी. 10 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई. दिसायला जर हे प्रश्न तुम्हाला सोपे वाटत असतील तर समजून घ्या तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे. कारण की एवढे देखील सोपे हे प्रश्न नाही आहे. स्टार्टिंगला सोपे आहे, मग थोडं हार्ड अवघड लेवलला आपण जाणार आहोत. तर सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. कळसुबाईची उंची जे काय आपल्याला विचारतात प्रत्येक एक्झाममध्ये, आता लक्षात कसं ठेवायचं, मधोमधी 6 आहे आणि शेवटला 6 आहे. मधोमधी पण 6 आणि शेवटला 6. 11 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी झाली आहे? कोणत्या 2 नद्या आहेत त्या? भीमा व कृष्णा. भीमा आणि कृष्णा शंभू महादेव खोरीमुळे वेगळी झालेली बघा भीमा व कृष्णा. डोंगराचं नाव आहे शंभू महादेव. बारा नंबरचा प्रश्न. कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? गोदावरी व भीमा. हरिश्चंद्र बालाघाट. 13 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व तापी नद्याची खोरी वेगळी झाली आहे? तापी आणि गोदावरी. सातमाळा अजिंठा. 14 नंबरचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगितलेला आहे. भारतामध्ये कोणतं असं राज्य आहे जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा? तर राजस्थान. 14 नंबरचा जे प्रश्न आहे त्याचा कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या.
14 नंबरचा प्रश्न. 15 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक. 1 नंबरचा लागतो उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे आपलाच महाराष्ट्र. 16 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो बघा साक्षरतेच्या दृष्टीने. 17 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो? आपला सर्वात श्रीमंत राज्य कोणता? तर आपला महाराष्ट्र आहे बघा. तर महाराष्ट्रात एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो? तर पहिला. 18 नंबरचा प्रश्न आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर हे एज्युकेशन सोबत खूप जास्त होते, म्हणजे जास्त खूप स्टडी करायचे. तर एज्युकेशनवरून तुम्ही लक्षात असू द्या की बाबासाहेबांशी ते आहे बघा संबंधित. तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर उत्तर काय त्याचं? नाशिक आहे. नाशिक जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे नाशिक जिल्हा. आणि गोदावरी नदीचं जे उगम आहे ते नाशिक जिल्ह्यामधूनच होतं, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती असेल, भारतातील पहिलं मातीचं जे धरण आहे ते देखील नाशिक जिल्ह्यातच बघा. चलनी नोटा आहे, टपाल तिकिटे आहे, असं भरपूर प्रसिद्ध आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये. 20 नंबरचा प्रश्न आहे, 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? 7वी. 2011ची विचारण्यात आलेली आहे, तर 7वी आहे ती स्वातंत्र्यानंतरची. आतापर्यंत किती जनगणना झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जी होईल ती किती नंबरची आहे किंवा होईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. 21 नंबरचा प्रश्न आहे, राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? धुळे. दुधा तुपाचा जिल्हा धुळे जिल्हा आहे बघा. एकूण 4 धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेले सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? सुधारक साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण? तर गोकू गोखले. इंग्लिश एडिशन. 23 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? यशवंतराव चव्हाण. यांच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. 24 नंबरचा प्रश्न आहे, अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. 24 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे की शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख. कोणत्या सनमध्ये केली? 1932 मध्ये. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये केली? तर अमरावती जिल्ह्यामध्ये केली. शिवाजी शिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावतीमध्ये. असं देखील लक्षात ठेवू शकता, कारण की किती फिरून प्रश्न आपल्याला विचारू शकतात याची गॅरंटी नाही आहे. 25 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला. सार्वजनिक सत्य धर्म त्यांच्या मुलांनी प्रकाशित केला होता. त्यांनी मुलगा दत्तक घेतला होता बघा, हे तुम्हाला माहिती असेल. ग्रंथाचं नाव काय? सार्वजनिक सत्य धर्म. केव्हा प्रकाशित केले? 1811 मध्ये. 26 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणास कालकर्त परांजपे म्हणून ओळखले जाते? तर रघुनाथराव परांजपे. कालकर्त परांजपे, याच्यामध्ये पण परांजपे आणि त्याच्या नावाबरोबर पण परांजपे, तर यावरून लक्षात असू द्या. 27 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, महाराष्ट्रातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो बघा.
आता अहमदनगरचं पण नवीन नाव आहे अहिल्यानगर. अहिल्याबाई होळकर यांची जयंती झाली बघा मागच. 28 नंबरचा प्रश्न खूप छान आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले? गडचिरोली या जिल्ह्यात. 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर वैनगंगा. मी पॉलिटीचं 10 मिनिटामध्ये 50 प्रश्नाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि भूगोलचं देखील 10 मिनिटामध्ये 50 प्रश्नाचा भूगोलचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आवश्यक वाटल्यास नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल. 30 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते? तर सामाजिक न्याय दिन. राजर्षी शाहू महाराज यांनी काय काम केले आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया कोणाला जमतात आणि कोणाला जमत नाही. 31 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? औरंगाबादला. नवीन नाम संभाजीनगर आहे बघा. अगोदरचं नाव कोणतं? तर खडकी होतं. 52 दरवाजाचे शहर हिमळूशाल प्रसिद्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्राचीन लेणी म्हणजे पितळखोरे या जिल्ह्यामध्ये बघा. घृष्णेश्वर एक 5 ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी एक ज्योतिर्लिंग ह्या शहरामध्ये बघा. 32 नंबरचा खूप IMP खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, आवश्यक वाटल्यास बघून घ्या. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये बघा. 33 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला आहे बघा. सर्वात जास्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली बघा महाराष्ट्राला. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती बघा, त्याच्यावर एक मूवी पण बनलेली आहे. 34 नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाच्या रांगेला काय म्हणतात? तर निर्मळ रांग. य वरून होतं यवतमाळ आणि ना वरून होतं नांदेड. या दोघं जिल्ह्यामध्ये सेम तालुके बघा. सेम तालुके असणारे दोन जिल्हे कोणते? तर य वरून यवतमाळ, ना वरून नांदेड. 16 तालुके. 35 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर लिग्नाइट. 36 नंबरचा प्रश्न बघा, आता सांगितलं मी तुम्हाला की 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? औरंगाबाद. जुना नाव होता खडकी, नवीन नाव आहे संभाजीनगर. 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? पाचगणी. 38 नंबरचा प्रश्न आहे. वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? महाराष्ट्र आपलाच राज्य. राजधानी मुंबई. 39 नंबरचा प्रश्न. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? शेगाव. 40 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? एप्रिल 2005 मध्ये. 41 नंबरचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? नंदुरबार. खूप कमी आहे नंदुरबारमध्ये. 42 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? बघा पुन्हा यांचं नाव आलं की श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये केले? तर अमरावतीमध्ये केले. 43 नंबरचा प्रश्न आहे. बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? समाजसेवा. बाबा आमटे जे काय समाजसेवा करायचे तर समाजसेवाशी त्यांचा संबंध आहे. 44 नंबरचा आहे. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी. तर त्यांची
समाधी कुठे आहे? आळंदीमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रामाणिकपणे सांगा, चुकलं तर चालेल. 45 नंबरचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता? कागलमध्ये झाला होता बघा. 46 नंबरचा प्रश्न आहे, हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला? तृणधान्य. हरित क्रांतीमुळे. 47 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर 1945 पासून जमीन सुधारणा कायदा हे जे काही चालू झाला 1945 पासून. 48 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता? तर रोजगार हमी राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे बघा. एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या खडकामुळे वेरूळ अजिंठा लेण्या कोरलेल्या आहे? बेसाल्ट. तुम्हाला माहिती असेल वेरूळ आणि अजिंठा लेण्या कोणत्या शहरामध्ये आहे? तर संभाजीनगरमध्ये आहे बघा. आता हा IMP आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ज्याला NEERI नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे? नागपूरमध्येच बघा. 51 नंबरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर 925. 2011च्या. जास्त तर एक्झाममध्ये 2001च विचारण्यात येतं, पण 11चं पण लक्षात असू द्या की 925 होतं. 52 नंबरचा प्रश्न आहे बघा. टाइम. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे? म्हणजे स्त्रियांच्या संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे. सिंधुदुर्गमध्ये. 53 नंबरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले यांनी लिहिले बघा. 54 नंबरचा प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला आगरकर. 55 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? गोऱ्हे. फुलाचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांचं आडनाव जे काय फुले पडलं. ज्योतिबा हा नाव कशामुळे पडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, समजेल कोणाला काय येतं. 46 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाहीये? मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाहीये. 57 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? छत्तीसगड आहे बघा. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर. 58 नंबरचा प्रश्न आहे, मित्रमेळा ही संघटना वि. सावरकर यांनी कोठे स्थापन केली? नाशिक जिल्ह्यात. 59 नंबरचा प्रश्न आहे, भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? संत ज्ञानेश्वर, ज्यांनी ज्ञानेश्वरी पण लिहिली, भगवद्गीता पण लिहिली. 60 नंबरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? हा IMP 60 नंबरचा, कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. दर्पण. हे जेवढे पण आपले 61 प्रश्न चालू आहे आपला, तर जितके पण प्रश्न झाले यातून तुम्हाला किती प्रश्न अगोदर येत होते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा स्कोर किती आहे, की 100 पैकी तुमचे किती बरोबर आले हे मला प्रामाणिकपणे सांगा. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळमध्ये बघा. टिपेश्वर. 62 नंबरचा प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? नाथसागर. पुन्हा एकदा म्हणते. 62 नंबरचा प्रश्न, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? जायकवाडी जलाशयाला पुन्हा एक नाव आहे, नाथसागर. यावरून ट्रिक, जायकवाडीवरून जवई, नाथवरून नाथ, जवई पण आला आणि नाथ पण आली असं. 63 नंबरचा प्रश्न आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड
ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? पुणेमध्ये. 64 नंबरचा प्रश्न आहे, कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगरात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगेत येते? तर गाविलगडच्या. 65 नंबरचा प्रश्न आहे, मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? पुणे शहर. 66 नंबरचा प्रश्न, वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे? तर शिवनेमध्ये झालेले आहे. कोणत्या दोन नद्या? वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवनेमध्ये झाली. 67 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त तापमान. चंद्रपूर बाबतीत थोडक्यात बघूया आपण. महाराष्ट्रात जंगलाबाबत बघा दुसरा क्रमांक लागतो चंद्रपूर जिल्ह्याचा. चला मग 68 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? मृदावरती क्वेश्चन येतो आणि येईल देखील. जांभी मृदा. सह्याद्रीच्या पर्वतामध्ये जांभी मृदा आढळते. 69 नंबरचा प्रश्न आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? ताडोबा. ताडोबा हे काय राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 70 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा. 71 नंबरचा प्रश्न आहे, IMPA कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाक नजीक जे धरण बांधण्यात आले त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे? शिवाजी सागर. 72 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय आहे ज्वारी खूप जास्त प्रमाणात घेतली जाते सोलापूरमध्ये. 73 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? इचलकरंजीमध्ये बघा सहकारी सूतगिरणी. 74 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये. 75 नंबरचा प्रश्न आहे, पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. 76 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे बघा. सहकारी आदिवासी विकास. 78 नंबरचा प्रश्न आहे, 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? निर्मितीवर देखील विचारण्यात येत आहे. निर्मितीवर आणि नावे जे बदललेले आहे त्यावरती जास्त प्रश्न येते. गोंदिया. भंडाराचे विभाजन झाले आणि गोंदिया जिल्ह्याची निर्माण झाला केव्हा? 1 मे 1978. 79 नंबरचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? तर गडचिरोली. 80 नंबरचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? सिंदेवाली. 81 नंबरचा प्रश्न आहे, बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धामध्ये बघा. 82 नंबरचा प्रश्न आहे, औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? जालना जिल्हा. 83 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? नाशिक जिल्ह्यात असे बघा. 84 नंबरचा प्रश्न आहे, खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? लोणार. उल्कापातामुळे तयार झालेले आहे बघा, हा एकमेव लोणार आहे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये.
वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके बघा. वर्धा जिल्ह्यात 85 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? सर्वात उत्तरेकडील सांगितलेला आहे तर धडगाव नंदुरबार. 86 नंबरचा प्रश्न आहे बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? तर 8 जिल्हे आणि 76 तालुके बघा. सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? औरंगाबाद असे बघा. 88 नंबरचा प्रश्न आपल्या समोर, कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहेत? तेलंगणा राज्य. सर्वात शेवटचा राज्य निर्माण झालेला आहे बघा हा तेलंगणा. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटचा जिल्हा पालघर निर्माण झालेला आहे 2014 मध्ये. 89 नंबरचा प्रश्न, दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सरहद्द आहे? ठाणे. 90 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील तालुका कोणता? पूर्वीकडील तालुका सांगितलेला आहे तर भामरागड, गडचिरोली. 91 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी सर्वात लांब आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक उगमस्थान आहे बघ. भारतात सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा. 92 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोणते? जायकवाडी. त्याचं नवीन नाव कोणतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. जायकवाडीचं दुसरं नाव देखील आहे बघा. 93 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता? साल्हेरचा किल्ला आहे बघा सर्वात उंच. 94 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण. 95 नंबरचा प्रश्न आहे, हा प्रश्नाचं उत्तर चूक आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर आंबोली बघा. आणि हे मानसिनराम आहे, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे बघा. हे उत्तर दिलेलं आहे ते 95 नंबरचं. 95 नंबरचं उत्तर काय आहे? आंबोली. 96 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे महाराष्ट्रामध्ये, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा पण आपला चंद्रपूर जिल्हा आहे. आणि जंगलाबाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा येतो बघा चंद्रपूर जिल्हा. अंधेरी अभयारण्य पण प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आणि हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ना, ते मगरीसाठी प्रसिद्ध आहे बघा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट कारखाने आहे बघा. पुन्हा काचेच्या वस्तूसाठी प्रसिद्ध येतो. देऊळगाव येथे लोखंडाचे खाणे आहे बघा. 97 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? नर्मदा नदी सर्वात लहान आहे बघा महाराष्ट्रातील. 98 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? राधानगरी धरण, कोल्हापूर. 99 नंबरचा प्रश्न, आता प्रश्न संपणार आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई. आकारमानाने सांगितलेला आहे. 100 नंबरचा प्रश्न आहे बघा, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे बघा. पू वरून सुरू झालेलं आहे, पुणे पण पू वरून असे बघा. तर पुरंदर पुणे, पुरंदर पुणे असं 2-3 वेळेस सांगा, पाठवून जातं. 101 नंबरचा प्रश्न आहे, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे बघा साल्हेर शिखर. हे तुमचे 101 प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.